नमस्कार. मी सोनाली रवींद्र खलोकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केलेत. ते आजही उपयुक्त आहेत. ऐका त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. शूद्राधिक सर्व आर्यांनी भोंदिले, फुंकुनी या खाल्ले उंदरापरी. सर्व गोष्टींमध्ये अमर्यादा केली, घेईना सावली जेवताना. अशा वर्तनाने भीईना मनाला, लाजेना मनाला मनीदंड. सदा मनी द्वेष अपराधी खळ, नाही त्यास बळ सद्गुणांचे. आत्मपरीक्षण हद्दपार करी, काळे पाणी जारी ज्योती म्हणे. जाणून घेऊया या ओळींचा अर्थ. माणसाने आपले वर्तन शुद्ध आणि चांगले ठेवावे. गरज पडली तर साधे सोपे अन्न खाऊनही प्रामाणिकपणे जीवन जगावे. जो मनुष्य सतत खोटेपणा करतो, फसवणूक करतो, त्याला कधीही शांतता मिळत नाही. जेवतानाही त्याला समाधान मिळत नाही. वाईट वर्तन करणाऱ्या माणसाला स्वतःच्या मनाची लाज वाटली नाही आणि त्याला मनातून शिक्षा मिळत नाही. जो माणूस चुकीचे वर्तन करतो तो देवाच्या दृष्टीने अपराधी ठरतो आणि त्याच्याकडे चांगल्या गुणांचे बळ नसते. माणसाने नेहमी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. चुकीच्या जाणीव झाली तर स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा. जाणून घेऊया या ओळींचा एकूण भावार्थ. या अखंडाद्वारे सांगितले आहे की माणसाने नेहमी सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले वर्तन ठेवावे. खोटेपणा आणि वाईट वर्तन केल्यास मनाला शांती मिळत नाही. म्हणून स्वतःचे आत्मपरीक्षण करून चांगले जीवन जगावे. महात्मा फुले यांनी दिलेला हा संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्याचा उपयोग आपल्या जीवनात करायला पाहिजे, अशी ही सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणेच्या वतीने मी आपणा सर्वांस विनंती करते. जय ज्योती, जय सावित्री.